नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत आधार सेटिंग केलेलं आहे ते ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचे तर ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, खूप लोकांना असे वाटते की आधार लिंक आणि आधार सेटिंग ही एकच प्रोसेस आहे। ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये फरक आहे। आधार लिंक आणि आधार सेटिंग या दोन गोष्टींमध्ये फरक आहे। ओके, तर तो कोणता फरक आहे ते आपण बघूया। पहिल्यांदा आपण आधार लिंक म्हणजे काय ते बघूया। मित्रांनो, समजा एका व्यक्तीचे वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट आहेत। ओके, समजा त्याचे 3 बँकांमध्ये अकाउंट आहेत। आपण पहिली बँक घेऊया SBI, दुसरी घेऊया बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी घेऊया आपण पंजाब नॅशनल बँक। ओके, तर या 3 बँकांमध्ये एका व्यक्तीचे अकाउंट आहेत आणि तिन्ही बँकांच्या अकाउंटला त्यांनी आधार लिंक केलेला आहे। ओके, तर आधार लिंक केल्यामुळं तो त्याचा आधार कार्ड आणि फिंगरप्रिंट देऊन पैसे काढू शकतो। ओके, तर आपण जे ग्राहक सेवा केंद्रावरून वगैरे पैसे काढतो तर आपण आधार कार्ड आणि फिंगरप्रिंट देऊन आपण पैसे काढू शकतो। ओके, तर हे आधार लिंक केल्यामुळे आपण पैसे काढू शकतो। आता आपण आधार सेटिंग म्हणजे काय ते बघूया। तर मित्रांनो, आधार सेटिंगमध्ये आपलं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड सोबत फक्त एकच बँक लिंक असते। ओके, आपले जरी मल्टिपल बँकांमध्ये अकाउंट असतील तरी सुद्धा आपल्या आधार कार्ड सोबत कोणती तरी एकच बँक लिंक असते। ओके, तर याच अकाउंटमध्ये मित्रांनो आपले जे स्कॉलरशिपचे पैसे असतात किंवा ज्या सरकारी योजना आहेत, ओके, त्या योजनांचे आपल्याला जे पैसे भेटतात किंवा गव्हर्नमेंटकडून मिळणारे जे सबसिडी आहेत तर यांचे जे पैसे असतात मित्रांनो तर ते याच अकाउंटमध्ये आपल्याला जमा होतात। ओके, म्हणजे DBT थ्रू म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो आपण, तर त्या DBT थ्रू आपल्याला मिळणारे जे पैसे आहेत तर ते याच अकाउंटमध्ये आपल्याला जमा होतात। ओके, आणि मित्रांनो, जर समजा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना दुसरा अकाउंट दिलेलं असेल, ओके, कोणतं तरी तुम्ही दुसरा अकाउंट दिलेलं असेल आणि तुमचं जे आधार सेटिंग आहे ते वेगळ्या बँकेसोबत आहे, ओके, तर तरीसुद्धा तुमचे जे पैसे आहेत तर ते आधार सेटिंग असलेल्या अकाउंटमध्ये जमा होतील। ओके, तर हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा। तर आता आपण आधार सेटिंग असलेलं अकाउंट ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करायचं तर ते बघूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर आधार कार्डची मित्रांनो एक ऑफिशियल वेबसाईट येईल। ओके, तुम्हाला याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या आधार कार्डची मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला याच ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, तर लँग्वेज या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला खूप ऑप्शन दिसत असतील, तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला गेट आधार असा ऑप्शन दिसत असेल, तर गेट आधार या ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कॅप्चा दिसत असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढे लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। एंटर OTP या ऑप्शनमध्ये तुम्हाला OTP फिल करायचा आहे। OTP फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिसत असतील, या ठिकाणी वेबसाईटला खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। ओके, तर खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल, या ठिकाणी शेवटचे 4 आकडे दिसत असतील। पुढे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव दिसेल आणि तुमचं बँक सेटिंग स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह असं दिसेल। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकाच बँकेचं नाव दिसेल। ओके,
तुमचं आधार सेटिंग ज्या बँकेसोबत लिंक आहे त्याच बँकेचं तुम्हाला या ठिकाणी नाव दिसेल. ओके. आणि याच बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला ते स्कॉलरशिपचे पैसे आहेत किंवा सरकारी योजनांचे पैसे आहेत. ओके. तर डीबीटी थ्रू मिळणारे जे पैसे आहेत तुमचे याच अकाउंटमध्ये जमा होतील. ओके. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने चेक करू शकतो की आपले आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत आपण आधार सेटिंग केलेलं आहे. ओके. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात. ओके. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.